आता पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतावर काय परिणाम झाले किंवा भारताचा या युद्धाशी काय संबंध होता हे आपण बघणार आहे. आता पहिलं महायुद्ध आणि भारत. तर पहिल्या महायुद्धामध्ये भारताची ब्रिटनला मदत कशी झाली ते आपण बघू. तर पहिल्या महायुद्धामध्ये जेव्हा 1914 मध्ये पहिलं महायुद्ध झालं. आपण सर्व जाणताच की इसवी सन 1916 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये व्यापाराच्या निमित्ताने आली आणि तेव्हापासून भारताचा ब्रिटनशी काय निर्माण झाला, संबंध निर्माण झाला. हळूहळू भारतामध्ये त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार घडवून आणला आणि त्यामुळे 1914 मध्ये भारतावर कोणाचं राज्य होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं. तर पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडने आपली वसाहत ज्या ठिकाणी होती त्या भारतामधला प्रथम महायुद्धामध्ये सहभागी करून घेतलेलं होतं. भारताने इंग्लंडला पैसा, अन्नधान्य, कापड, युद्ध सामग्री, मनुष्यबळ या सर्वच रूपात पहिल्या महायुद्धामध्ये भारताने इंग्लंडला मदत केली. 1919 ते 1920 या वर्षाच्या शेवटी हिंदुस्थानामध्ये जे ब्रिटिश सरकार होतं त्या सरकारने सुमारे 19 अब्ज रुपये युद्धासाठी भारताकडून मदत म्हणून घेतली. पहिल्या महायुद्धामध्ये शौर्य गाजविणाऱ्या 17 भारतीय सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक देण्यात आलं. पहिल्या महायुद्धामध्ये भारताने सर्वच दृष्टीने सहभाग ब्रिटिशांनी घ्यायला लावला. भारताने स्वतःहून घेतला का? नाही, कारण ब्रिटिशांचं भारतावर काय होतं, राज्य होतं. या पहिल्या महायुद्धामध्ये ज्या ज्या भारतीय सैनिकांनी आपले प्राणांची आहुती दिली, शौर्य दाखवलं, लढले, त्या लोकांना व्हिक्टोरिया क्रॉस नावाचं पदक देण्यात आलं. कोणाकडून? इंग्लंडकडून. त्यानंतर या युद्धात भारतानं इंग्लंडला खूप जास्त प्रमाणात मदत केली, जसे की दारुगोळा पुरवणे, शस्त्रास्त्र पुरवणे, कापड, ज्यूट, तंबू, ताक, छोट्या नौका, इमारती, लाकूड, रेल्वे, वाहतुकीची साधनं यासारख्या विविध गोष्टी भारताने इंग्लंडला युद्धादरम्यान पुरवल्या. आणि 1918च्या अखेरपर्यंत म्हणजे 1914 ते 1918 या कालावधीमध्ये पहिलं महायुद्ध घडलं. तर 1918च्या शेवटीपर्यंत जवळजवळ 1,40,00,000 रुपयांची युद्ध सामग्री भारतातून ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धामध्ये वापरण्यासाठी नेली होती. म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये भारताने ब्रिटिशांना किंवा इंग्रजांना खूप भरीव मदत केलेली होती. आता या पहिल्या महायुद्धाचे भारतावर काय परिणाम झाले, तर पहिल्या महायुद्धामध्ये जे लष्करी युद्ध सामग्रीचं जे उत्पादन होतं, नागरी उद्योगधंदे होते, व्यापार होता, आर्थिक धोरणं होती, सागरी वाहतूक होती, दळणवळण, शेती, अन्नधान्य उत्पादन, इंधन पुरवठा, संरक्षण व्यवस्था इत्यादी सर्व क्षेत्रावर पहिल्या महायुद्धाचे भारतावर परिणाम झालेले दिसून येतात. आता पहिल्या महायुद्धामुळे भारताच्या औद्योगिकीकरणाला सुद्धा चालना मिळाली. यामुळे काय झालं की लोखंड, पोलाद, कोळसा, खाण उद्योग इत्यादी क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बदल दिसून आले. त्यानंतर पहिल्या महायुद्धानंतर भारतात मोटार वाहतूक, मोटार गाड्यांच्या संख्येत वाढ झाली. युद्धकाळ आणि युद्धानंतरच्या काळात भारतीय व्यापारामध्ये सुमारे 33 कोटी रुपयांच्या निर्यातीमध्ये घट झालेली दिसून येते. शेतीमालामध्ये मंदी आली, औद्योगिक मालाच्या किमती वाढल्या, कारण की सगळ्या स्वरूपाची मदत भारताने कुठे केली? इंग्लंडला केली. शेतीचा माल असो, औद्योगिक उत्पादन असो, खनिज पदार्थ असो, कच्चा माल असो, कापड असो, ज्यूट, सगळेच्या सगळे पदार्थ निर्यात कुठे केली जात होती? इंग्लंडला केली जात होती. आणि त्यामुळे औद्योगिक मालाच्या किमती वाढल्या.
कारण उत्पादन आता सगळं कुठे गेलं होतं, इंग्लंडला गेलं होतं. त्यामुळे किमतींमध्ये वाढ झाला. अन्नधान्याची निर्यात इंग्लंड आणि मित्र राष्ट्रांना करण्यात येऊ लागल्यामुळे भारतीयांनी अन्नधान्याची गरज भागवणे भारतीयांना अवघड झाले आणि त्यामुळे कारण जास्तीत जास्त इंग्रज अन्नधान्याचा पुरवठा कुठे करत होते, युद्धासाठी करत होते आणि त्यामुळे भारतामध्ये या सर्व गोष्टींचा तुटवडा जाणू लागला. याचा परिणाम असा झाला की भारतीय वस्तूंच्या किंवा भारतामध्ये अन्नधान्याच्या किमतीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. हा पहिल्या महायुद्धाचा भारतावर झालेला काय होता, परिणाम होता. त्यानंतर आपण जाणार आहे पुढे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा काय आहे ते आपण बघू. इसवी सन 1917 मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड आणि एडवर्ड सॅम्युअल मॉन्टेग्यू हे कोण होते, सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया, भारताचे ते सेक्रेटरी होते. यांनी भारतातील ब्रिटिश प्रशासनामध्ये कोणत्या कोणत्या सुविधा करता येणे आवश्यक आहे या संबंधी मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड यांनी एक अहवाल तयार केलेला होता. या अहवालामध्ये नागरी तरतुदी बरोबरच लष्करी सुधारणा देखील आवश्यक आहे. नागरिकांसंबंधी सुधारणा करणे त्याचप्रमाणे लष्करी सुधारणा सुद्धा भारतामध्ये करणे आवश्यक आहे अशी सूचना मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड यांनी केली होती. आणि त्यानुसार 1917 मध्ये लॉर्ड चेम्सफोर्ड आणि मॉन्टेग्यू यांनी भारतीयांना पुढील आव्हानं दिली. यामध्ये सैन्यामध्ये योग्य त्या प्रमाणात हिंदी सैनिकांची भरती करण्यात येईल. मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार असं भारतीयांना आश्वासन देण्यात आलं की 1917 आणि त्या पुढील काळामध्ये जे भारतीय सैन्य आहे त्यामध्ये जास्तीत जास्त भारतीय सैनिकांचा किंवा हिंदी सैनिकांचा काय करण्यात येईल, भरती करण्यात येईल. यामध्ये कोणत्याही प्रकारची जात, वंश, धर्म यांचा विचार न करता हिंदी सैनिकांना पदे देण्यात येईल. ज्यावेळी ही भरती करण्यात येईल त्यावेळी जात, पात, धर्म, पंथ याचा प्रकारे कोणातही भेदभाव केला जाणार नाही. इंग्लंडमधील स्टॅनफर्ड अकॅडमी प्रमाणे हिंदुस्थानात अकॅडमी स्थापन करण्यात येईल आणि त्यामध्ये 10 जागा हिंदी तरुणांसाठी राखीव ठेवण्यात येतील. तसेच इंदोर येथील लष्करी महाविद्यालयातून सैनिकी शिक्षण घेतलेल्यांना किंग्स कमिशन देण्यात येईल. घोडदळात कपात करण्यात येईल. तसेच प्रादेशिक सैन्य अधिक सुसज्ज करण्यात येईल. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू करण्यात येईल असे आश्वासन मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याअंतर्गत देण्यात आले. आणि 1921 मध्ये हिंदुस्थानात युद्धोपयोगी, युद्धाला आवश्यक असणाऱ्या ज्या काही वस्तू आहे व पुरवठा आहे यासंबंधी नवीन खाते सुरू करण्यात येईल असे आश्वासन भारतीयांना मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याअंतर्गत देण्यात आलेले आहे. या पुढचा मुद्दा बघू आपण आता, कामागाटा मारू. कामागाटा मारू काय बघू तर महायुद्धाच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी पहिलं महायुद्ध घडून आलं या कालावधीमध्ये भारतातील कित्येक लोक आपला देश सोडून गेले, भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये गेले, जसं कॅनडामध्ये गेले, अमेरिकेला जाऊ लागले. का बरं, तर मात्र कॅनडा सरकार ब्रिटिश सरकारच्या हातातले बाहुले होते आणि मात्र कॅनडावर ब्रिटिशांचं वर्चस्व होतं. कॅनडाचं जे गव्हर्नमेंट होतं ते ब्रिटिशांच्या सल्ल्याने चालत होतं आणि म्हणून ब्रिटिश सरकारच्या हातातलं कॅनडा सरकार बाहुलं बनलं होतं. त्यामुळे हिंदी लोकांना कॅनडातल्या लोकांनी आमच्या देशात थारा देणार नाही आणि किंवा हिंदी सैनिकांना कॅनडामध्ये यायला काय केलं, कॅनडा सरकारने प्रतिबंध लावला. आता बाबा गुरदीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या कामागाटू जहाजाला कॅनडानं आपल्या बंदरात व्हॅक्युअर नांगर टाकू दिला नाही. आता बाबा गुरजीत सिंग यांच्या नेतृत्वामध्ये भारतातील काही लोक कामागाटा मारू नावाच्या जहाजामध्ये कॅनडाला गेलेले होते, परंतु कॅनडा सरकारने त्यांना आपलं जहाज तिथे लावू दिलं नाही. ही परागंदा झालेले हिंदी लोक वापस भारतात आले व कामागाटा मारू हे जहाज
कोलकात्याच्या जवळच्या बजबज या बंदरात पोहोचले आणि त्यामुळे या लोकांना कॅनडामध्ये येऊ दिलं नसल्यामुळे ते लोक परत भारतात आले आणि ते कुठे पोहोचलं, हे जे कामागाटू गारुमा नावाचं जे जहाज होतं ते बजबज या बंदराजवळ येऊन पोहोचलं. जहाजातील उतारोंनी ताबडतोब आपल्या गावी जावे. आता जेव्हा कामागाटा मारुतून बजबज या ठिकाणी बंदरावर जे लोक भारतीय उतरले त्यावेळी इंग्रज सरकारने स्पष्ट इशारा दिला की प्रत्येकाने आपापल्या गावी इथून जावे. मात्र या इंग्रज सरकारने इंग्रज अधिकाऱ्याने जो आदेश दिला की भारतीयांनी इथून निघून जावं, मात्र भारतीयांनी तो पाळला नाही आणि त्यामुळे या कामागाटा मारू या जहाजामध्ये जे भारतीय लोक आलेले होते यांच्यावर इंग्रज अधिकाऱ्याने गोळीबार करायला सुरुवात केली. यामध्ये जवळजवळ 30 भारतीय ठार झाले. याचा परिणाम म्हणजे भारतामध्ये इंग्रज सरकारच्या या निर्दयीपणाविरुद्ध प्रक्षोभ भारतीय लोकांमध्ये दिसून आला. समजले तुम्हाला? कामागाटा मारू एक काय होतं, जहाज होतं ज्यामध्ये पहिलं महायुद्ध सुरू असल्यामुळे भारतातले लोक कॅनडाला गेलेले होते. कॅनडा सरकारने त्यांना भारतात येऊ दिलं नाही आणि म्हणून ते परत आले. जेव्हा परत आले तेव्हा त्यांचं जे कामागाटा मारू जहाज होतं ते बजबज या बंदरावर थांबलं. परंतु त्या ठिकाणी जो इंग्रज अधिकारी होता त्यांनी काय सांगितलं की जहाजाचं उतरायचं नाही आणि आपल्या गावाला काय जायचं, परत जायचं. परंतु लोकांनी त्यांना नकार दिला. नकार दिल्यामुळे इंग्रज अधिकारी चिडला आणि त्याने गोळीबार करायला सुरुवात केली. त्यामुळे कामागाटा मारू जहाजातील 30 भारतीय ठार झाले आणि याचा परिणाम असा झाला की इंग्रज सरकार विरुद्ध प्रक्षोभ किंवा संताप लोकांमध्ये उमटायला लागला. आता पुढचा मुद्दा आपण बघूया, जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवादामध्ये काय फरक होता. जर्मन हा पण राष्ट्रवादी देश होता आणि भारत हा देखील राष्ट्रवादी देश होता. दोघांमध्येही राष्ट्रवाद म्हणजे स्वतःच्या राष्ट्राविषयी प्रेम होतं, स्वतःच्या राष्ट्राविषयी आपुलकी होती. परंतु भारताचा राष्ट्रवाद आणि जर्मनीचा राष्ट्रवाद यामध्ये फरक दिसून येतो. आता जर्मनीचं काय होतं की जर्मनी काय करायचं, इतरांचे प्रदेश जिंकून आपल्या घशाखाली टाकत होता आणि आपलं राष्ट्र बलिष्ठ आणि मोठे करण्यासाठी इतर राष्ट्रांवर काय करत होता, जर्मनी आक्रमण करत होता. तर या उलट भारताचा राष्ट्रवाद कसा होता की भारताच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी भारत झटत होता. भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिशांच्या राज्यातून मुक्त होण्यासाठी भारतीय लोक झटत होते. आपल्याच देशात नव्हे तर जगावर लोकशाहीचे वर्चस्व व्हावे अशी व्यापक कल्पना भारताची होती. जर्मनीला वाटत होतं की संपूर्ण जगावर आपलं वर्चस्व असावं, परंतु भारतीयांना वाटत होतं की संपूर्ण जगामध्ये लोकशाही नांदावी. ॲबेसिनिया, स्पेन, चीन इत्यादी ठिकाणी लोकशाहीसाठी लढे या काळामध्ये चालू होते. त्या ठिकाणी भारतीयांच्या वतीनं स्वयंसेवक पाठवण्यात होते, अन्नधान्य पाठवण्यात होते. म्हणजे ज्या ज्या राष्ट्रामध्ये लोकशाही स्थापित करण्यासाठी लढे चालू होते त्या ठिकाणी भारतीय लोक आपली मदत पाठवत होते. जर्मनीमध्ये मात्र वंशभेद प्रबळ होता. वंश म्हणजे काळे गोरे उच्च नीच असा भेद जर्मनीमध्ये मांडला जात होता. हिटलर हुकुमशाही राष्ट्र होता, म्हणजे संपूर्ण जर्मनीवर माझीच सत्ता राहील आणि म्हणून हिटलर काय करत होता, लाखो ज्यू पंथाचे जे लोक होते त्यांच्या कत्तली घडवून आणत होता. मात्र या उलट भारतात निरनिराळ्या धर्माचे, वंशाचे, राष्ट्राचे लोक तेव्हा आणि आजही अत्यंत गुण्या गोविंदाने नांदत आलेला आहे. ही आपल्या भारतीय राष्ट्रवादाची वैशिष्ट्य आहे की आपण सगळे विविध धर्म पंथ जाती याचे लोक एकत्र अजूनही राहतो, म्हणून भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हटले जाते. हा फरक आपल्याला जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवादात दिसून येतो. आता आपण इकडे वळूया, दुसऱ्या महायुद्धाचे भारतावर काय परिणाम झाले आपण ते बघूया. दुसरे महायुद्ध म्हणजे इसवी सन 1939
1945 दरम्यान दुसरे महायुद्ध लढले गेले. या काळामध्ये भारताने उत्तर आफ्रिका, इजिप्त, इराण, इराक, ग्रीस, ब्रह्मदेश, मलाया येथल्या विविध युद्धामध्ये सहभाग घेतलेला होता. दुसरं महायुद्ध ज्यावेळी संपलं त्यावेळी मलाया, इंडोनेशिया आणि चीन येथील पुनर्रचनेच्या कार्यात सुद्धा भारतीय सैनिकांनी आपलं योगदान दिलेलं होतं. त्याचप्रमाणे भारतीय वायुसेना आसाम किंवा ब्रह्मदेश येथील लढ्यांमध्ये सुद्धा सहभागी झालं होतं. त्यानंतर भारताची जी नौसेना आहे ती अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा दुसऱ्या महायुद्धामध्ये सक्रिय होती. भारतीय भूमीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी इंग्लंड करत होते. तरी आणि इच्छा नसताना सुद्धा द्वितीय महायुद्धामध्ये भारताला इंग्लंडने काय केलं होतं, ओढलेलं होतं. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जे युद्ध सामग्री होती किंवा जे काही अन्नधान्य लागत होतं त्या सगळ्यामध्ये ब्रिटिशांनी भारताचा पुरेपूर उपयोग करून घेतलेला होता. आता भारतावर दुसऱ्या महायुद्धामध्ये विविध प्रकारचे आर्थिक मदत, निर्यात, विविध मालाची निर्यात केली जात होती. कच्चा माल असो, ज्यूट असो, कपडे असो, युद्ध सामग्री असो, मनुष्यबळ असो. आणि दुसऱ्या महायुद्धाचे भारतावर काय परिणाम झाले तर सगळ्यात पहिलं म्हणजे भारतावर बेकारीचं संकट उद्भवलं. का बघा, इंग्लंडला युद्ध काळामध्ये मनुष्यबळाची त्याच्यानंतर पैशाची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली होती. कुठलंही युद्ध लढायचं असेल तर मनुष्यबळ, युद्ध सामग्री, पैसा मोठ्या प्रमाणावर लागतो. आणि म्हणून इंग्लंडने काय केलं की आपली लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी भारतात लष्करी भरती करायला सुरुवात केली. त्यानंतर इतकंच नाही तर जबरदस्तीने भारतीयांना सैन्यात सहभागी होण्यासाठी सक्ती केली. त्यानंतर भारताची जी जनता होती यांच्यावर व्यापार आणि उद्योगधंद्यावर मोठ्या प्रमाणात कर लावला. तसेच वस्तूच्या किमती भरमसाठ वाढवल्या. त्यामुळे काय झालं, महागाईत भर पडली. एवढेच नव्हे तर औद्योगिक मंदी निर्माण झाली, कारण सगळ्याचा सगळा माल कुठे चालला होता, इंग्लंडला. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची पोकळी भारतामध्ये निर्माण झाली आणि भारतावर बेकारीचं संकट उद्भवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम हा झाला की भारतामध्ये राष्ट्रीय चळवळीमध्ये काय झाली, वाढ झाली. भारतातील बिकट परिस्थितीला ब्रिटिशांची शोषक सत्ता कारणीभूत असल्याची जाणीव भारतीयांना झाली की भारताची जी संपत्ती आहे ती लुटून इंग्लंडला नेत आहे, दुसऱ्या महायुद्धामध्ये त्याला लावत आहे. आणि भारतीय जनतेच्या मनामध्ये एक भावना जागृत झाली की आपल्यावर ही परिस्थिती जी आली आहे ती इंग्लंडमुळे आली आहे. त्यामुळे कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय हे सगळेच लोक ब्रिटिशांच्या विरोधात मोठ्या संख्येने राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभागी झाले. आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम काय झाला की भारतामध्ये राष्ट्रीय चळवळी घडून येण्यामध्ये काय झालं, वाढ झाली. त्याच्यानंतर लिनलिथगो यांची घोषणा सप्टेंबर 1939 मध्ये युरोपमध्ये दुसरे महायुद्ध भडकले आणि इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या विरुद्ध जर्मनी आणि इटली असे युद्धाचे प्रारंभीचे स्वरूप होते. सुरुवातीला युद्ध कसं लढलं गेलं, सगळ्यात पहिले इंग्लंड आणि फ्रान्स विरुद्ध जर्मनी आणि इटली. मात्र जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारताच भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील व्हायची घोषणा त्यावेळचे व्हाईसरॉय जे होते लिनलिथगो यांनी केली. भारत सहभागी झाला का, नाही. परंतु भारतावर कोणाचं राज्य होतं, ब्रिटिशांचं. आणि जे त्यावेळी व्हाईसरॉय जे होते दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ते म्हणजे लॉर्ड लिनलिथगो यांनी घोषणा केली की भारत इंग्रजांच्या वतीने, इंग्लंडच्या वतीने युद्धात सहभागी होत आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय सभेचा या गोष्टीला काय होता, मात्र विरोध होता. भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील होत आहे या लॉर्ड लिनलिथगोच्या घोषणेला राष्ट्रीय सभेने आता विरोध करायला काय केली, सुरुवात केली. जर्मनीतील, इटलीतील आक्रमक हुकुमशाही विचार प्रणालींना जसा राष्ट्रीय सभेचा प्रखर विरोध होता तसाच तो इंग्लंडच्या
साम्राज्यवादाला आणि वसाहतवादाला सुद्धा राष्ट्रीय सभेने काय केला, विरोध केला. युरोपामध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण जर्मनी आणि इटली विरुद्ध लढत आहोत असा इंग्लंड दावा करीत होते. राष्ट्रीय सभेला इंग्लंड काय सांगत होते की युरोपामध्ये लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आम्ही इटली आणि जर्मनी विरुद्ध लढतो आहे. आणि त्यावेळी जर ते खरे असेल तर असं इंग्लंड दावा करीत होते. परंतु जर ते खरं असेल की इंग्लंड लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत असेल तर भारताला तात्काळ स्वतंत्र द्यावे अशी राष्ट्रीय सभेने काय केली, इंग्लंडला मागणी केली. दुसऱ्या महायुद्धात सहभागी होते असं लिनलिथगोने सांगितलं, परंतु राष्ट्रीय सभेने त्याला विरोध केला आणि काय म्हटलं, इंग्लंडने काय म्हटलं की आम्ही युरोपामध्ये लोकशाही प्रस्थापित करीत आहोत आणि जर असं खरं असेल तर तुम्ही आमच्यावर राज्य का करता, हा सवाल राष्ट्रीय सभेने विचारला आणि तात्काळ आम्हाला काय करा, स्वतंत्र करा. आणि याचा जर असं झालं, तुम्ही आम्हाला स्वतंत्र केलं तर युद्ध कार्यामध्ये भारत तुम्हाला मदत करेल अशी घोषणा राष्ट्रीय सभेने घेतली. मात्र महायुद्ध सुरू असेपर्यंत भारतासंबंधी कोणताही निर्णय इंग्लंड सरकार घेणार नाही असं लिनलिथगो यांनी जाहीर केलं आणि त्यामुळे युद्ध दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी व्हायचं नाही असा निर्णय राष्ट्रीय सभेने घेतलेला होता. आता दुसऱ्या महायुद्धामध्ये आझाद हिंद सेनेचं काय योगदान होतं. द्वितीय महायुद्धाच्या सुमारास भारताच्या पूर्व सीमेजवळ हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करण्यास सज्ज झालेले होते. हे आझाद हिंद सेनेचे सैनिक होते. ब्रिटिशांनी विनाकारण भारताला द्वितीय महायुद्धात ओढलं आणि म्हणून आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांविरुद्ध लढा द्यायसाठी एकत्र झाले. याचं आझाद हिंद सेनेचं जे नेतृत्व होतं ते सुभाषचंद्र बोस यांनी केलं होतं आणि इंग्लंड महायुद्धात गुंतलेलं होतं. मात्र याच वेळी भारतामध्ये जन आंदोलन सुरू झालं आणि भारताला स्वतंत्र करण्यासाठी जर वेळ आली तर इंग्लंडच्या शत्रूची देखील मदत घेण्याची सुभाषचंद्र बोसांची तयारी होती आणि आपल्या ध्येय प्राप्तीसाठी भारताला स्वतंत्र देण्यासाठी, इंग्लंडला भारतातून हाकलून देण्यासाठी आझाद हिंद सेना डटके या युद्धामध्ये लढलेली होती. त्यानंतर आझाद हिंद सेनेच्या प्रखर भूमिकेमुळे, राष्ट्रीय सभेच्या प्रखर भूमिकेमुळे, जनतेच्या क्षोभामुळे प्रक्षोभ निर्माण झाला जनतेमुळे आणि त्यामुळे इंग्लंडला भारतातून काढता पाय घ्यावा लागला. द्वितीय महायुद्ध जे होतं ते 1945च्या सुमारास थांबलं आणि इंग्लंड या द्वितीय महायुद्धामध्ये विजयी झालं. परंतु जिंकलं हे युद्ध इंग्लंड, परंतु या युद्धामध्ये इंग्लंडची मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मनुष्यहानी झाली. त्यामुळे इंग्लंडची शक्ती जी होती ती क्षीण झाली. तसेच भारतीय जनता आणि ब्रिटिश सैनिक यांच्यामध्ये जो इंग्लंडचा दरारा होता द्वितीय महायुद्धानंतर तो कमी झाला किंवा नाहीसा झाला आणि लोकांना आता ब्रिटिश सरकारची भीती राहिली नाही. लोक 1945 मध्ये दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जे भारतीय होते त्या भारतीयांना ब्रिटिशांचं वर्चस्व नको होतं. त्यांनी ते झुगारून लावलं. ब्रिटिशांना लक्षात आलं की आता भारतीय लोक आपल्याला इथे फार काळ सहन करू शकत नाही आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडला भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि अशा प्रकारे द्वितीय महायुद्धानंतर 2 वर्षांनीच म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला आपण बघतो की भारत स्वतंत्र झालेला होता. अशा प्रकारे आपलं 8वं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे.